गुड मॉर्निंग गाईज. हा माझा पहिला यूट्यूब ब्लॉग आहे जो की लॉंग असेल आणि शूट करण्यामागचं कारण हे की ब्लॉगचा टॉपिक हा आहे की मी जेव्हा माझा शूटचा दिवस असेल त्या दिवशी मी शूटमध्ये काय काय मस्ती करते, BTS वगैरे काय काय खाते पिते मजा करते, कोणाकोणाला भेटते आणि शूटचं लोकेशन काय आहे हे शेवटपर्यंत नक्की बघा. चला. माझ्या घरच्या टेरेसवरून हा माझा सकाळचा व्ह्यू आहे. गावाकडे असंच असतं, इतकं सुंदर असतं सकाळ सकाळचं. त्यामुळे मला घरी जायला खूप जास्त आवडतं. आज मी नेसली माझ्या मम्मीची सुंदर अशी साडी. मला साडी वेअर करायला खूप जास्त आवडतं कारण की आय डोंट नो पण मला खूप जास्त आवडतं साडी वेअर करायला. आणि हां, मी माझा लुक आत्ता इथे असाच ठेवेन. ज्वेलरी वगैरे किंवा थोडंसं मेकअप वगैरे जे काय असेल ते मी तिकडे गेल्यावरती म्हणजे शूटच्या लोकेशनवरती गेल्यानंतर प्रिपेअर करेन कारण की तिथे जाईपर्यंत माझ्या तोंडाचा खूप घाण अवतार होणार आहे मला माहिती. ही आहे माझी क्यूट आणि सिंपल अशी ज्वेलरी आणि हे मी कपडे घेतलेत इफ चेंजिंगसाठी मला जर चांगली रूम भेटली तर तिथे मी येताना चेंज करेन की मी साडीवरती दिवसभर तर नाही फिरू शकत. आणि शानपणा करत मी साडी तर नेसली पण माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स तर नाही आहे की एवढ्या थंडीचं कुडकुडत आणि एवढं साडी वगैरे घालून दाखवत मी स्टेशनवरून किंवा बारामतीच्या स्टँडवरून फिरेन. मी मध्ये हेअरकट तर केलं पण त्याचा तेरे नामसारखा इफेक्ट होईल असं मला वाटलेलं नव्हतं, ज्याचं मला खूप जास्त रिग्रेट होतं. बट असो, मम्मीचं थोडं ऐकून घेतल्यावर की नीट जा, पुसल्यावर फोन कर, वेळेवरती जेवण कर किंवा निघताना तरी फोन कर. हे झाल्यानंतर मम्मीला हा हो करत मी घरातून फायनली निघायचं ठरवलं. आणि हे बघा, साडी जरी घातलेली असेल ना मुलींसारखी तर पण माझ्यातला मर्दांगी मुलांसारखा स्वभाव काही जाणार नसला डॉनगिरीवाला जो की मला पुढे जाऊन नडणार. फायनली बस माझी चुकता राहिली आणि मी जामखेड बसने बारामतीला फायनली निघाले. कोणतं काम करायला घेतलंय आणि ते माझ्याकडनं नीट झालंय नाही. बघा कशी लिपस्टिकचा थप्पा हातावरती लावून घेतलाय. असो, आता ऑब्व्हियसली तुम्हाला असं वाटेल की हिचा अवतार कुठे आवरतीये, तर हे वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये मी जाऊन फक्त फेसचं थोडंसं जे काही टचअप असेल तो दिला आणि हा माझा फायनल लूक होता. खूप छान सिम्पल आणि ऑथेंटिक असा लूक केला. तर मला जास्त असं काही झंकी पेंकी करायला आवडत नाही. नॉर्मल पण सिम्पल असा लुक केला तर जो तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि साधा वाटतोय. स्टँडवरती तर आली पण माझा मित्र जो की शूट करणार माझं त्याला अजून अर्धा तास लेट आहे, सो मी इथेच बसणार आहे. हे बारामतीचं बस स्टँड आहे ना. आज फर्स्ट टाईम मी बारामतीच्या स्टँडवरच्या कॅन्टीनमध्ये बसून इकडे तिकडे खाणं पिणं माझं सुरू होतं. आणि त्यानंतर फायनली रितेश आला. त्याने मला लोकेशनचं जे स्पॉट आहे त्याच्यावरती जायला सुरुवात केली आम्ही लोकांनी. आणि हॉटेलचं नाव होतं सरकार, म्हणजे आज हॉटेलचं शूट होतं ॲक्च्युली थाळीचं. सो ते आज मी बघणार, तुम्ही पुढे बघा. आणि हॉटेलचा व्ह्यू तर इतका क्लास होता म्हणजे नाही का की असं गावठी स्टाईल म्हणजे की बसून वगैरे खाऊ शकतो. खाली बैठी पद्धत पण होती. इथं थोडंसं तुम्हाला दिसत असेल कडप्पा वगैरे बसून वरती पण बसून आपण खाऊ शकतो. हे ते आमची शूटची तयारी सुरू होती. हा गिम्बल आणि कॅमेरा आणि हा मी माईक अटॅच करते. हा आहे माईक जो मी यूज करते डिजिटेकचा. मॅग्नेट नाही आता दिसत नाही. ओके. आरसा आणि आयफोन दिसल्यावर फ्लेक्स करायचं कोण सोडतं? मी तर नाही सोडत बाबा. सो फायनली शूटला सुरुवात झाली. पहिलं शूट होतं ढवारा मटण थाळीचं. तुम्ही बघू शकता आवडीचा विषय पुढं आलेला आहे. आता शूट कंटिन्यू करता आम्ही. पुढचे BTS जे काय असतील ते तुम्ही बघत राहा. ओके, खूप फनी असतील मे बी आणि मी थोडेसेच टाकलेले की मी अख्खा व्हिडिओ तर नाही रिव्हील करू शकत BTSमधूनच. माझा मेन प्रॉब्लेम आहे की चष्मा घातल्यावर मला खूप जास्त कॉन्फिडन्स होतो आणि काही लोक चर्चा करतील, हा माझा पॉईंट असतो. बट चष्मा काढल्यावर मला दुनियाचा काही फरक पडत नाही कारण की मला प्रत्यक्षात लोकच दिसत नाहीत. ओके ठीक आहे. भूक लागली आता पण हे जर शूट होण्याची वाट बघतेय कारण की मला खरोखर खायचंय आता हे मच्छी थाळी. वास तर मस्त असा झणझणीत येतोय. वास कसा काय झणझणीत येऊ शकतो? तिखट येऊ शकतो. सो आजचं शूट आपल्या झालेलं आहे आणि आता मी चालले घरी. मला खूप जास्त टाईम झालेला आहे. काहीतरी खाऊन पटापट जाऊया. आत्ता 5 वाजले
जस्ट मी घरी आले, माझे डोळे खूप जास्त लाल झालेत. आय डोंट नो, मला खूप जास्त असं आजारी पडल्यासारखं वाटायला लागलं आहे. बट आजचा व्लॉग मी इथेच एंड करेन. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. आणि असेच पुढचे ब्लॉग्स मी टाकत जाईन रेग्युलर, आय प्रॉमिस. बाय बाय.